महिला रणरागिणीनं एकेरी पट काढला. प्रतिस्पर्धक तेवढीच हुशार आणि पंचाच्या भूमिकेमध्ये दीक्षा म्हात्रे आणि विरुद्ध सिद्धी अशी कुस्ती चालू आहे. आणि त्या कुस्तीसाठी पंच म्हणून आखाड्यावरती भाग्यश्री भोईर राष्ट्रीय पंच आहेत. NIA झालेला आहे त्यांचं, म्हणून त्यावेळेसच पंच म्हणून नेमणूक केली जाते. कारण कुस्तीतले डाव प्रतिडाव कुस्ती कशी दिली जाते कशी दिली जात नाही याचा अभ्यास होणं गरजेचं असतंय. असे भाग्यश्री भोयर पंचाच्या भूमिकेमध्ये विसल वाजलेली आहे. विसल वाजली म्हणजे कुस्ती सोडा आणि खड्या स्थितीमध्ये कुस्तीला प्रारंभ करा असा होतो. नोंद घ्या. टाचणी पल्ली तर आवाज येईल एवढी शांतता लागली. परत कब्जा मजबूत. घर 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 कुस्ती चालू आहे. या डावाला बगलडूब मारणे म्हणतात, काही भागात डंकी टाकणे म्हणतात. एक हाताला समतोल करून अंगावरती डंकी टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न त्या महिला रणरागिणीचा. दीक्षा आणि सिद्धी अशी कुस्ती चालू आहे. काकेमध्ये हात टाकला, एक हात लॉक करण्याचा प्रयत्न सिद्धानी ढाकडाव तो अयशस्वी केलेला आहे. परत कब्जा मजबूत. काही होऊ शकते कुस्ती बघा. हाताची सांड काढण्याचं काम चालू आहे. मानेवरती हात चढवण्याचं काम चालू आहे. मंथन झालंय, घुसणळ झालंय, आर्क वरती आलाय. मगाशी सांगितलं मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. कन्या सासूर असे जाये मागे परतुनिसी पाये. होय माझ्या जीवा जेव्हा भेटशील केशवा. मुली कुस्ती खेळायला लागल्या. मुलाच्या तुलनेत सर बरोबर आहे का? आता मुली देखील कमी नाहीत. हो, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मुलींच्या देखील व्हायला लागल्या. टिबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान भाग्यश्री फड, कोल्हापूरची रणरागिणी, महाराष्ट्रभर चर्चा आहे पुरी. ह्यातनं देखील महाराष्ट्र केसरी घडावं हीच आमची इच्छा. आणि या भागाचं नाव महाराष्ट्रभर होय. एकदा जोरदार टाळ्या करा दोन्ही महिला रणरागिणींसाठी. याची दानते का देवा त्याचा विसर न व्हावा अशी रंगलेली कुस्ती. वैष्णवी पाटील उपमहाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान श्री मलंगगडचे एक महिला रणरागिणी, मंगळूर गावची, छोट्याशा खेडेगावातनं कुस्तीचा उदय केला आणि महाराष्ट्रभर गावाचं नाव कुठे दाखवून दिलं त्या पोरीनं. उपमहाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला. जेवढं महाराष्ट्र केसरीला महत्व तेवढ्याच उपमहाराष्ट्र केसरीला महत्व. वैष्णवी पाटील त्या रणरागिणीचं नाव उपमहाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला. आणि तेवढ्या तोलामोलाचे आखाड्यात पंच म्हणून भाग्यश्री भोईर पंचाच्या भूमिकेमध्ये आखाड्यावरती कामगिरी करतायत. अनेक कुस्तीचं मैदान यशस्वी व्हावं. खट्ट आणि काटा कुस्त्या कुठल्या भागातला पोरगा पूर्ण चौकशी करून विद्यापीठ चॅम्पियन निलेश भगत सर हेरून कुस्त्या जोडत्यात. असं कुस्तीचं मैदान रंगलंय. आपल्या टिटवाळ्यातील उद्योजक महेशजी हेगडे यांचं सुद्धा या मंचावर आगमन झालं आहे. मी आयोजकांना नम्र विनंती करतो की महेशजी यांचा यथोच्च सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा. AB ग्रुप आयोजित कुस्त्यांचे जंगी सामने महागणपती मंदिर टिटवाळा या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व स्पर्धकांचे, पैलवानांचे, उस्तादांचे, पंचांचे आणि प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या समोर
समालोचक वस्ताद मोहसिन अत्तार बार्शीहून आपल्यासाठी आपल्या सेवेत उपस्थित आहेत. त्यांच्याकडे पुन्हा एकदा माईक सुपूर्द करतो. ए पा मगाशी एक चटकदार कुस्ती झाली आणि या भागाचे दमदार कार्यसम्राट बाहुबली नगरसेवक साहेब मान्य श्री संतोषप्पा तरे साहेबांनी 2000 रुपयाचं बक्षीस त्या महिला रणरागीला दिलं. त्यांना मी आवर्जून सांगतो, इथं नाही पण आमच्याकडे बघा रात्रीला 50-50 हजार रुपये उडवत्यात आणि पापाचं धनी होऊन घरी परतत्यात. पण तुम्ही मर्दानगी आणि पुरुषार्थ जपला आणि अशा महिला रणरागीला बक्षीस दिलं. खरोखर तुमचं पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन. इंडिया इज माय कंट्री, बार्शी इन माय ब्युटिफुल सिटी, कुस्त्यान बजरंग बली इन माय प्रॉपर्टी. मनापासून धन्यवाद आणि एक चाक. ओहो, सांगण्याचं तात्पर्य की या भागातली कुस्ती वाढली पाहिजे, कुस्तीकर जनसमुदाय वाढला पाहिजे. हा वैयक्तिक खेळ आहे, बाकीचे खेळ सांकेतिक खेळ आहे, सगळ्यांनी मिळून खेळले जातात. पण हे स्वतःच्या एकट्याच्या जीवावर खेळलेला खेळ म्हणजे कुस्ती आहे आणि त्या कुस्तीकडे माणसं वळली पाहिजे. आणि अशा कुस्ती मैदानासाठी अशा देव माणसांची गरज असते. आखाड्यातली कुस्ती चालू आहे, कुस्ती करा, कुस्ती केली पाहिजे. ढाक लावण्याचा आटोकाट प्रयत्न, अजून रिझल्ट लागत नाही. आता हाताची सांड काढली, परत हल्ला धुडकवला. पंचाचा निर्णय अंतिम. परत हात मानेवरती चढवण्याचं काम. बाहेरून कुणी बोलूच नका, कारण ज्याचं त्याला कळतंय मशानभूमीपर्यंत सगळे जातात, तिथल्या पुढचा प्रवास ज्याच्या त्याला सोसावा लागतो. जे काय सांगायचंय शिकवायचंय तालमीमध्ये, परत समोरासमोर कुस्ती. हो, टायमिंग द्या असं सांगण्यात येतंय. परत कुस्तीला प्रारंभ. जनसागराचा महासागर झाला आणि सागराला उधाण आलेला आहे. हजारो प्रेक्षक, गच्च गच्च भरलेलं कुस्तीचं मैदान. AB ग्रुप आयोजित भव्य आणि दिव्य असं कुस्तीचं जंगी मैदान. AB ग्रुप कुस्ती मैदान आयोजित स्वर्गीय राजन दामू भोयर यांच्या स्मरणार्थ भव्य आणि दिव्य असं कुस्तीचं जंगी मैदान आज मोठ्या तडपेनं संपन्न होतंय. गणपती मंदिराच्या छत्रेछायेखाली त्या आवारात रंगलेलं कुस्तीचं मैदान. बराच वेळ झाली कुस्ती पंचाच्या निर्णयानुसार बरोबरीवर. जोरदार टाळ्या करा, दोघींचं एकदा कौतुक करा. जे काही बक्षीस असेल ते विभाजून दिले जाईल. तिथं भगत सर आहेत, जो काही इनाम असेल तो